केलं का? त्या दिवशी आपण काय केलं होतं, कारागिरी हा जो पाठ होता त्याचं आपण वाचन घेतलं होतं. वाचन घेतल्यानंतर माझ्या ध्यानात आलं की याच्यामध्ये बरेच असे कठीण शब्द आहेत की जे आपल्या परिचयाचे नाहीत. परिचयाचे नाही त्याचा अर्थ तुम्हाला त्याचा अर्थ माहित नाही, आणि जे शब्द आहेत त्याच्या ज्या वस्तू काही बनवतात कारागीर त्या आपल्या घरी आजूबाजूला आहेत, पण त्यांना नेमकं नाव यांनी काय दिलं, आपल्या भाषेमध्ये नाव काय आहे याचा फरक आपल्याला माहित नव्हता. म्हणून तुम्हाला सांगितलं होतं की पाठाच्या मागे जे कठीण शब्द आहेत ते लिहायचे आणि त्याला पाठ करायचं. मी तुम्हाला पाठ करायला पण 2 दिवस दिले होते. पाठ कोण केले? शब्द नाही केले. मी त्या आधीच मला शब्दाचे अर्थ विचारायला पाहिजे, नंतर विचार. तर आता आपण काय करूया, तुम्हाला जेव्हा अडचण वाटली, परफेक्ट होईल नसते, कारण आपल्यासाठी जे दुसऱ्या भाषेचा शब्द असतो तो कठीण असतो. त्यात मराठीमध्ये पण असे शब्द आहेत की ते सुद्धा आपल्याला कठीण आहेत. कारण आपण महाराष्ट्रामध्ये असताना हिंगोलीमध्ये जे लोक बोलतात तशीच भाषा मराठी हे जळगावचे लोक बोलत नाहीत. जळगाव जिल्ह्यामध्ये तिकडे अहिराणी नावाची भाषा आहे, मराठी भाषेसारखीच आहे, त्यांची ती बोली भाषा आहे. कोकणामध्ये जर गेले तर कोकणी भाषा आहे, विदर्भाची भाषा वेगळीच आहे, पश्चिम महाराष्ट्राची भाषा वेगळीच आहे. त्यामुळे मराठी भाषा असून सुद्धा त्याच्यामध्ये रूप वेगवेगळे आहेत. आणि आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्येच वेगवेगळ्या तालुक्यामध्ये जरासा भाषेमध्ये बदल असतो, ते आपला तशी बोलता येत नाही किंवा त्यांच्या अर्थ आपल्याला कळत नाही. किंवा आपल्या गावामध्ये सुद्धा जे जुने लोक असतात ते वेगळे शब्द वापरतात काही शब्दांसाठी, त्या अर्थ आपण एकदम लक्ष देत नाही. तशी या कारागिरीमध्ये काही शब्द आहेत ज्यांचे अर्थ तुम्हाला कदाचित मला पण लक्ष देणार नाही, तर त्यावेळेस आपला कठीण शब्द त्यांच्या पाठामध्ये दिले त्याचा आपला आधार घ्यावा लागेल. पॉज करू. तर आपला आहे की नाही त्याचा आधार आपला हा घ्यावा लागतो. कारागिरी आपण त्याची शिकलो होतो. कारागिरी म्हणजे एखादा व्यक्ती असा की जो काही वस्तू बनवतो. वस्तू बनवणारा माणूस हा कारागीर असतो आणि त्याचं जे काम असते ती कारागिरी असते. कारागिरीला सोपा एक अर्थ आहे कारागिरीसाठी. आपला कारागिरी धड्याचं पण नाव आहे आपल्या कारागिरी. कारागिरीला एक सोपा अर्थ आहे कारागिरी. हा दिसायला पाहिजे की इथे कारागिरीला एक सोपा अर्थ आहे काम, किंवा याला आपण काय म्हणतो व्यवसाय. हा एक व्यवसायच आहे, व्यवसाय. किंवा वस्तू बनवणारा, असे वेगवेगळे नाव आपण त्याला देऊ शकतो. आता या ज्या वस्तू आहेत त्या लाकडाच्या असतील, त्या मातीच्या असतील, त्या सोन्याच्या असतील, धातूच्या असतील, म्हणजे लोहार काम असेल, सुतार काम असेल, माती काम करणारा कुंभार काम असेल, अशा वेगवेगळ्या वस्तू बनवणारे लोक वेगवेगळे कारागीर असतात. आता आपण काय करूया, जास्त वेळ न घालता सरळ धडा वाचू आणि सुरुवात करू. पॉज कर. लक्ष द्या पाठामध्ये. मला आठवतं लहानपणी मी नेहमी आमच्या आजोळ घराच्या शेजारच्या कुंभारवाड्यात जायची. तिथं एका फिरत्या चाकावर फोन आला.